मित्रांनो, ही तुळजा फिरंगा नावाची तलवार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वतः वापरलेली तलवार आहे. प्रवेशद्वाराच्या समोर तुम्ही बघा, साईडला जर बघितलं तर हा एक चोर रस्ता होता तटावर जाण्यासाठी. किल्ल्याजवळ आलेलो आहोत आणि या किल्ल्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया, त्याचा इतिहास जाणून घेऊया. हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधलेला किल्ला आहे आणि हा जो किल्ला आहे हा 48 एकरवर पूर्ण बांधलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यानमध्ये बांधलेला आहे. या किल्ल्याचा द्वार हा सहजासहजी दिसत नाही. या किल्ल्याची खासियत म्हणजे इथे गोड्या पाण्याचा विहिरी आहेत, स्रोत आहे. हा जो किल्ला हा हिरोजी इंदुकर नावाचा एक वास्तुकार होता, त्याने बांधलेला आहे. किल्ल्याला जर तुम्ही स्टार्टिंगला जर आले आणि बघितलं तर तुम्हाला दरवाजा असा दिसणार नाही, लपून ठेवलेला आणि डायरेक्ट असा वळवलेला द्वार आहे. तो पटकन शत्रूला लक्षात येत नाही आणि हा एक जलदुर्ग आहे. मराठी साम्राज्याची समुद्रावर पकड ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा किल्ला मानला जातो. किल्ल्याचा प्रवेशद्वार बघा, 1664 मध्ये बांधलेला हा किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. आणि प्रवेशद्वार बघा, ढकलून पण दरवाजा आतमध्ये जात नाही, लाकडी असा प्रवेशद्वार आहे. आणि एंट्रीलाच बघा, इथं आपल्याला तोफ दिसते आणि मावळ्यांना लपण्यासाठी देखील प्रवेशद्वारावर जागा चांगली पद्धतीने ठेवलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची जी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बांधलेला किल्ला आहे. आणि दुसरी अशी गोष्ट, बांधणारा देखील हा महाराष्ट्रातलाच होता. किल्ल्याच्या आतून प्रवेशद्वार असा दिसतो आणि वरती बघा आपला मराठा साम्राज्याचा भगवा आहे, तो डौलाने आज पण फडकत आहे. आणि मित्रांनो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे इकडं सुरक्षितरित्या ठेवलेले आहेत. ते बघा, इकडे जाऊया आपण तिकडे आता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे ठसे ठेवलेले आहेत हात पायाचे, तिथे आपण जाऊन बघूया. 16 पायऱ्या चढून आपल्याला वरती यावे लागतात आणि तुम्हाला दाखवतो. हे जे मी तुम्हाला पायाचे आणि हाताचे ठसे जे बोललो ते इथे आहेत. ॲक्च्युली हे काचेने पूर्णपणे बंद केले, त्याच्यामुळे आपल्याला त्या हातापायांचं दर्शन घेता येत नाहीये. आणि त्याच्यासाठी बघा हे थोडंसं समाधीचं स्वरूप दिलेलं आहे, खूप छान असं. हे बघा, कॅमेऱ्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण दिसतच असेल असं मला वाटत नाही. थोडं आता किल्ल्याच्या तटावर जाऊन बघूया. इकडून पण आहे ना, चला ह्या साईडने जाऊन बघूया. अरे बापरे, हा एक बुरुज आहे आणि ह्या बुरुजावरून पूर्ण या समुद्र तटावर निरीक्षण ठेवलं जात होतं. हे बघा, अशा छोट्या छोट्या खिडक्या तयार केलेल्या आहेत जेणेकरून आपले मावळे इथे डोळ्यामध्ये अंजन घालून इथं सुरक्षा देत असतील. मित्रांनो, ही जी तुम्हाला काचेची जी खिडकी दिसते, इथं हाताचा ठसा आहे, हा जरा दिसतो व्यवस्थितरित्या. तो मगाशी मी दाखवलो, तो पायाचा ठसा होता. आणि हा तट बघा, किल्ल्याचा विशाल असा तट आहे. 48 एकरामध्ये बांधलेला हा किल्ला आजही डौलाने उभा आहे. मित्रांनो, आपण ज्या तटावरून चाललो, याची उंची ही जी खाली बघितलं ना, ही 30 फूट आहे वरती आणि याची जी जाडी आहे ती जवळजवळ 12 फूट आहे. आणि मराठा साम्राज्याचं हे एक प्रमुख आकर्षण होता हा किल्ला आणि नौदलाचा हा प्रमुख केंद्र होता हा किल्ला त्या काळचा. मध्ये बघाल तर पूर्ण असं जंगल वाढलेलं आहे आणि आतमध्ये नारळाच्या पण खूप साऱ्या बागा आहेत. बघा, बागा म्हणजे झाडं आलेली आहेत आणि खूप सारे नारळ सुद्धा लागले आहेत त्याला. मित्रांनो, या किल्ल्याचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की हा जो किल्ला आहे, म्हणजे आपण गोपाळगड पण बघितला आणि दुसरा जयगड पण बघितला, तर तो जयगड आणि गोपाळगड हा तीन साईडनी पूर्ण समुद्राने वेढलेला होता. परंतु हा जो किल्ला आहे हा चारही बाजून समुद्राने वेढलेला किल्ला आहे. त्याच्यामुळे शत्रूंना इथे पोचणं एवढं सोपं नव्हतं त्या काळामध्ये. महाराजांची दूरदृष्टी ही खूप खतरनाक वाटते, कारण त्यांनी दूरदृष्टीने हा विचार केला होता की हा जर किल्ला आपण बांधला, पूर्ण समुद्रावर आपल्याला लक्षही ठेवता येईल आणि इथे शत्रू सुद्धा लवकर येऊ शकत नाही. आणि जरी आला तरी आपले मावळे इथे आहेतच ना. हे बघा, इथे अशा जागेमध्ये तोफ ठेवून उडवत असतील असं मला वाटतं. आणि ह्या साईडने बघा, जे पूर्णपणे जे घरं वगैरे दिसतात किंवा बिल्डिंग वगैरे दिसतात, ही मालवण सिटी आहे. मालवण पासून मला असं वाटतं 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला असावा. ह्या तटावरून उतरण्यासाठी जागोजागी अशा पायऱ्या आहेत बघा मित्रांनो, आणि आजही त्या पायऱ्या सुद्धा सुस्थितीत आहेत. हे बघा, आता आपण आहोत तटावर आणि पूर्ण तट असा आपण फेरी मारणार आहोत तटावरून. मला तर असं वाटतं मी छत्रपती शिवाजी राजांचा तेव्हाचा मावळा आहे आणि मी ह्या किल्ल्याचं संरक्षण करतोय असं मला इथं चालताना आभास होतोय. मित्रांनो, त्या काळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होती. का तयार होती तर किल्ल्यावर आल्यावर आपल्याला लक्षात येतं, म्हणजे आपण मराठी लोक आहोत, आपल्याला त्याची छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला अतोनात प्रेम आहे, अतोनात आदर आहे. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी बांधलेले आपण वास्तूवर येतो त्यावेळेस आपल्या मनातून एक भावना निर्माण होते की जर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळात जर असतो, जेणेकरून माझा उपयोग स्वराज्याच्या कामासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी कदाचित झाला असता.
असं मला वाटतं. थोडासा ऊर माझा भरून आलाय हा किल्ला बघताना. किल्ल्याच्या साधारण मी बॅक साईडला आलेलो आहे आणि बॅक साईडला पण बघा छोटंसं असं तिथं बीच तयार झालेलं आहे आणि बघा पाणी पूर्ण खडकं आहे तिथे. हे बघा इथून जे भिंत अशी तट वळवलेला आहे तो बघा किती छान असं वाटतो. आणि हे कशासाठी आहे आपल्याला याची माहिती नाही. ह्या तटावरून देखील प्रवेशद्वार बघा कसा दिसतोय. मित्रांनो पूर्ण हा 48 एकरमध्ये किल्ला आहे आणि मला फिरताना हा ऊन सोसवत नाही. हा बांधण्यासाठी मावळ्यांनी किती अतोनात कष्ट सहन केले असतील. हा जो किल्ला ज्यांनी उभा केला त्यांना देखील मानाचा मुजरा. आता आपण तटावरून खाली उतरूया मित्रांनो. पाण्याची खूप गरज आहे. एकदम डिहायड्रेशन झालं तर आता वाजलेत 1 ते 1:15 वाजलेले आहेत आणि 2:30-3 वाजलेत आणि सूर्य बघा एकदम डोक्यावर आलेला आहे. खतरनाक. मित्रांनो किल्ल्याच्या आतमध्ये बघा ही घरं आहेत आणि इथं पण काही कुटुंब राहतात. हे बघा भरपूर अशी घरं आहेत. मध्ये जे घर आहे हे शेख कॅसल नावाचा एक व्यक्ती आहे त्याचं हे घर आहे आणि किती सुंदर घर आहे बघा. हे लोक पहिल्यापासूनच इथे राहत आहेत. शतके लोक इथे राहत आहेत. यांचे पूर्वज यांचे आणि ही पूर्वजांची ही पिढी पण आता इथे राहते. आणखी एक इथे घर आहे आणि आतमध्ये बघितलं तर अजून पण एक घर आहे. हे नारळाचं झाड आहे. खूप जुनं झाड होतं. व्ही आकाराचं आहे बघा. सॉरी वाय आकाराचं आहे बघा. आणि हे जे झाड आहे ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ होतं परंतु 2027 साली वीज पडल्यामुळे ते जळून गेलं. पण हे जे किल्ल्यामध्ये तुम्ही जे मंदिर बघत आहात ते शिवराजेश्वर मंदिर आहे आणि आपण जाऊया आतमध्ये मंदिराकडे. माहिती दिली आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो. पालखी सुद्धा आहे आणि मंदिर बघा. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल इतिहासाची आणि अभेद्य आरमाराची साक्ष देणाऱ्या वस्तूंचे म्युझियम आहे इथे. आपण जाऊया आता म्युझियम बघायला. त्यावेळीची क्रेन तर्फा असला हे ज्या लाट्याकाट्या वापरण्यात आले होते त्याचा पण संग्रह करून ठेवलाय. हा बघा दानकट्टा. इथला बघा तुम्ही कट्ट्यारे, खंजीर आहे, अंकुश आहे, विटा आहे. ही पूर्वीच्या काळची दुर्बीण बघा. ही शिवकालीन कुलूप आहे, लॉक आपण ज्याला बोलतो. आणि इकडे बघा परशु कुराड आणि हे बघा हे भाल्यांची टोक आहेत ही समोरची. आणि बघा त्या काळात सुद्धा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वापरलं जायचं. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करणं आहे आणि त्या काळची भांडी आहे ती बघून घ्या. मित्रांनो ही तुळजा फिरंगा नावाची तलवार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वतः वापरलेली तलवार आहे. जे सरदारांच्या ज्या पगड्या आहेत त्या काळात वापरल्या त्या सुद्धा संग्रह करून ठेवल्यात. हे राजांनी स्वतः वापरलेले जिराटोप आहेत. धोंडोजी आंग्रे यांचे गुराब मीरा दौलत ही जहाजाची प्रतिकृती आहे. मित्रांनो आपण जो आता संग्रहालय बघितला हा तीच शस्त्र होती, तीच त्या वस्तू होत्या जी स्वराज्य रक्षणासाठी वापरल्या गेल्या आणि आपलं भाग्य आहे त्यांचं जतन करून ठेवलं. त्यामुळे आपल्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला किंवा त्यांच्या आणखी येणाऱ्या पिढीला हे आपण शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र वगैरे आपण दाखवू शकतो. पूर्ण किल्ल्यामध्ये हे इथे 18 कुटुंब राहतात आणि हे तुम्हाला सांगतो यांचे बऱ्याचशा पिढ्या, ते पिढ्यानपिढ्या इथं हे लोक राहत आलेले आहेत. आणि म्हणजे हा किल्ला म्हणजे इथल्या लोकांसाठी त्यांचं घरच आहे. खूप असतात ते थोडीशी माहिती सांगतील त्यांच्याबद्दल. माझं नाव सादिक शेख. आमची 13वी पिढी चालू आहे. नगारा वाजवण्याचा आमच्या घराण्याकडे शिवकालीन परंपरा आहे. अच्छा, मग आता सुद्धा नगारा वाजवला जातो? आधी वाजवलं. अरे वा वा, चांगल्या माणसाची आपल्याला भेट झाली. जर मार्केटला जायचं असेल तर यांच्या स्वतःच्या बोटी आहेत आणि हे 3-4 लोक एकत्र येऊन मालवणला जातात, बरोबर ना? आणि खूप छोट्या मोठी आहे, वल्लवण्याच्या वगैरे. ओके ओके, वल्ला करून जायला लागतं. छोटी मशीन पण लावली जाते. ओके ओके ओके. शिवरायांच्या काळात तुमची जी पहिली पिढी जी होती त्यांचं नाव तुम्हाला आठवतं? ते तेवढंच सांगता येणार नाही पण ते 3-4 पिढीपर्यंत सांगतो. मोसा म्हणून नाव होतं त्यांना हवालदारी पदवी होती. ओके. हां हां हां. एकच कुटुंब आहे तुमचं? हा, एकच कुटुंब होतं की अजून 2-3 कुटुंब? आणि बरेच आहेत ना. किती घर आहेत? आमचे 3-4 त्यावेळी घर होते. अच्छा, आणि आता किती घर आहेत तुमचे? आमचे सध्या 2 घर आहेत. बाकी हे ते स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानच्या बाजूला असं कामाला निमित्त होतं. ओके. त्यामुळे जेव्हा हे झालं, विभाजन झालं तेव्हा ते तिथेच आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळात पण सुभेदार वगैरे होते? हो हो. तुमचे पूर्वज? हो. चला, खूप छान अशी माहिती मिळाली. चला काका, भेटू पुन्हा आपण. बघा हे महादेव मंदिर आहे आणि हाच भुयारी मार्ग आहे. हे बघा भुयारी मार्ग. पाणी त्याच्यामध्ये वाटतं. कुठं निघतो काय?
आणि इथं बघा इथे साईडला शिवलिंग पण आहेत. मित्रांनो ही आहे किल्ल्यामधली गोड्या पाण्याचा स्रोत, ही विहीर आहे ही बघा. विशेष म्हणजे चारी बाजूला समुद्र आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये गोडं पाणी सापडते. बघा निसर्गाची करणी आणि नारळात पाणी या युक्तीचा इथं जबरदस्त वापर होतोय. आहे ही पायवाट आहे. ह्या पायवाट्याच्या तिकडे सुद्धा विहीर आहे आणि ह्या साईडला देखील विहीर आहे. इथे पण जवळ आणि बोर्ड बघा किती मस्त लिहिलेलं इथं. गाढव मूर्ख व बिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे. आता आपण तर गाढव पण नाही आणि मूर्ख पण नाही, त्याच्यामुळे आपण चप्पल काढूया आणि परत ही तुम्हाला विहीर दाखवतो. हे बघा हो, आणि किती स्वच्छ पाणी आहे. तिच्यात तरी गढूळ पाणी होतं, हिचं आता पूर्ण तळ दिसतोय. हे बघा जवळजवळ आता मे महिना चालूच होणार आहे या 2-4-5 दिवसामध्ये. आणि विचार करा पाणी अजून सुद्धा आहे. आता आपण जाणार आहोत त्या बुरुजावर. मित्रांनो ऊन एवढं पडलंय तुम्हाला खरं सांगतो, मगाशी फिरता मला थोडीशी चक्कर वाटली होती. पाणी पिलं, थोडंसं ते आवळा खाल्ले, मग मला जरा बरं वाटलं. नाही तर पूर्ण तुला मला सांगतो असं गोल गोल फिरायला लागलं होतं. तर उन्हाचं तीव्रताच एवढी आहे, सूर्य डायरेक्ट असा आग ओकतोय. तिकडे ती सोनिया आपल्याला बोलवते, जाऊया आपण तिकडे. हा कुठला बुरुज आहे मावशी? चांदकाठी बुरुज आहे. इथे म्हणजे तो फडकवायचा, म्हणजे बाहेरून शत्रू वगैरे कोण येणार त्यासाठी तो झेंडा फडकवायचा. अजूनही आपल्याला खूप मस्त अशी माहिती दिलेली आहे. हा जो समोरचा जो बुरुज आहे हा निशाणकटी बुरुज आहे. जेव्हा शत्रू वगैरे चाल करून येणार असतील तेव्हा ह्या बुरुजावर जे निशाण फडकवलं जायचं, जेणेकरून सगळ्यांना समजायचं की आता शत्रूची चाल होणार आहे. म्हणून या बुरुजाला निशाणकटी बुरुज असं बोललं जातं. आणि याला आपण जवळजवळ 20 ते 22 अशा पायऱ्या आहेत. हे बघा चारी बाजूनी मस्त असं समुद्र दिसतंय, सुंदर असा. हे बघा निशाणकटी बुरुजवर मी उभा आहे आणि याच्यावरून जर बघितलं तर पूर्ण किल्ल्याकडे इथून लक्ष जातं. आता इथे थोडे झाडं असल्यामुळे तिकडच्या लोकांना दिसत नसेल कदाचित हा बुरुज, पण इथून पूर्ण किल्ल्यावर असं लक्ष व्यवस्थितरित्या जातं. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथे खूप सारे कुटुंब आहेत, जवळजवळ 18 कुटुंब आहेत. आणि ते कुटुंब असे आहेत की जे मंदिराच्या सेवेसाठी जे इथे पहिल्यापासून जे थांबले होते ते कुटुंब इथं वास्तव्यात आहेत अजूनसुद्धा. यांच्या पिढ्यानपिढ्यापासून हे मंदिरांची सेवा करतात. त्याच्यामध्ये मी एक कुटुंब बघितलं, ते शेखसुद्धा आहे. आणि मंदिराकडे जाणारा एक रस्ता आहे आणि त्याच्या अलीकडे सुद्धा एक विहीर आहे. विहीर पण बघा इकडं वरती जाळी टाकले त्याच्यामुळे काही दिसणार नाही, पण याला सुद्धा पाणी आहे. आणि इथे जर किल्ल्याच्या उजव्या साईडला बघाल तिथं भवानी देवीचं मंदिर आहे. जाऊन येऊ, मंदिर बघू आपण आतमध्ये. आणि जुनी अशी इथे मूर्ती आहे. फायनली मित्रांनो आपला पूर्ण किल्ला आता बघून झालेला आहे बऱ्यापैकी, जवळजवळ 70 ते 80%. कारण आपल्याला वेळेचं लिमिट होतं, जो की आपला नौकावाला होता त्यांनी आपल्याला 1 तासाचाच वेळ दिला होता. पण 1 तास कुठे गेला तो समजला नाही, कारण किल्ला एवढा मोठा आहे आणि बरंचसं सांगण्यासारखं आहे, बरंचसं माहिती आपल्याला घेण्यासारखा किल्ला आहे हा. त्याच्यामुळं खूप वेळ झाला आणि आता हा किल्ल्यावर मी शेवटचा व्हिडिओ करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा